हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची तर ते सांगणार आहे। तर यामध्ये आपण कोणताही तिसरा भाग किंवा चौथा भाग अजिबात काढणार नाहीत। अगदी नवीन कोणी शिकत असेल तर ते सुद्धा हे ब्लाऊज जे आहे जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊज जे आहे अगदी सिंपल पद्धतीने शिवू शकतात। तर फ्रेंड्स, या ब्लाऊजचा सुद्धा जो व्हिडिओ आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला या ब्लाऊजचं जर कटिंग आणि स्टिचिंग जर बघायचं असेल तर तो तुम्ही बघू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी आपण ब्लाऊजची माप घेत असतो तर ते ब्लाऊज जे आहे व्यवस्थित आपण प्रेस करून घ्यायचं असतं आणि त्यानंतरच त्या ब्लाऊजची आपण जे माप आहे तर ती घ्यायला चालू करायची। जसं की आता मी हुक पट्टीपासून जे आपले छातीचं माप आहे तर ते घेतलेलं आहे। तर माझं जे छातीचं माप आहे या ब्लाऊजचं तर ते प्रॉपर असं 8.5 इंच येत आहे आणि बघू शकता मी कशा पद्धतीने ब्लाऊज जे आहे पूर्ण स्ट्रेच केलेलं आहे छातीमध्ये। कारण जे आपले ब्लाऊज असतं तर ते पूर्ण अंगामध्ये जे आहे पूर्ण फिटिंग बसतं, टाईट बसतं। तर त्यामुळे ब्लाऊजची माप घेताना सुद्धा आपण काय करायचं आहे, पूर्ण ब्लाऊज स्ट्रेच करूनच आपण ती ब्लाऊजची जी माप आहे तर ती घ्यायची आहेत। असं नाही की पूर्ण जे ब्लाऊज आहे तुम्ही आहे असंच जर माप घेतले तर त्यामध्ये खूप बदल होतो। तर त्यामुळे कोणती पण तुम्ही माप घ्या, छातीचं माप घ्या किंवा कमरेचं माप घ्या, तर ब्लाऊज जे आहे पूर्ण असं स्ट्रेच करायचं आणि त्यानंतरच मग ब्लाऊजची जी माप आहे तर ते आपण घ्यायची आहेत। तर ही सगळ्यात आधी महत्त्वाची आपली जी टिप आहे तर ती या व्हिडिओमधली आहे। तर आता मी ते घेतलेलं आहे छातीचं माप 8.5 इंच। तर 8.5 इंच प्लस 2 इंच मी नेहमी 2 इंच जे आहे तर ते मार्जिन ठेवत असते प्रत्येक ब्लाऊजमध्ये, कमी साईज असो किंवा मोठी साईज असो। तर मार्जिन जे आहे आपलं फुल 2 इंचाचं जे मार्जिन आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपलं शिल्लक राहतं। तर ही जी आपली फिटिंगची टीप असते तर ती अगदी व्यवस्थित आपण करायची आणि त्यानंतरच आपण काय करायचं, एकदम पूर्ण छाती जी आहे अशी स्ट्रेच करायची, हुकाची जी आपली साईड असते स्ट्रेच करायची आणि त्यानंतरच मग आपण छातीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे। तर आता माझं छातीचं माप आहे आलेलं आहे 8.5 प्लस 2 इंच आपण छातीचं माप घेतलेलं आहे। तर 10.5 इंच मी आपलं जे मार्किंग आहे पेपर कटिंग तर त्याच्यावरती मी ते माप जे आहे आपलं टाकणार आहे। तर आता आपण घ्यायचं आहे कमरेचं माप। तर कमरेचं माप जे आहे तुमचं जर ब्लाऊज व्यवस्थित असेल, जर कस्टमरने तुम्हाला व्यवस्थित फिटिंगचं जे ब्लाऊज दिलं असेल तर तुम्ही एका साईडचं घेऊ शकता। पण काय होतं की प्रत्येक वेळी व्यवस्थित जे ब्लाऊज आहे आपल्याला फिटिंगमध्ये येत नसतात, मापाला येत नसतात। तर मापाचे सुद्धा ब्लाऊज काय होतात कमी जास्त झालेले असतात। जसं की आता हे बघू शकता, एक ब्लाऊज काय होतात की बॅक पार्ट जो आहे मोठा असतो, जसं की आपला फ्रंट पार्ट खूप लहान होतो आणि बॅकचा जो पोर्शन असतो तर तो असा पुढच्या साईडला आलेला असतो। तर त्यामुळे सुद्धा काय होतं, एका साईडने माप घेतल्यामुळे कमरेचं चुकतं। तर कमरेचं माप घेताना नेहमी आपण काय करायचं आहे, कमरेचा जो हुक आहे आपला लास्टचा तर तो लावून घ्यायचा आहे। त्यानंतर फुल आपण असं मार्किंग घ्यायचं आहे। तर पूर्ण ब्लाऊज मी स्ट्रेच करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याचा आपल्याला हाफ इथं करायचा आहे। तर त्याचा हाफ इथं आलेला आहे 7.25। तर मी प्रॉपर असं 7.5 इंच घेतलेलं आहे कमरेचं माप आणि त्यामध्ये प्लस 2 इंच मी मार्जिन ॲड केलेलं आहे। तर आपलं जे माप आहे कमरेचं 2 इंच मार्जिन ॲड करून 9.5 इंच आपलं जे माप आहे तर ते आलेलं आहे। आणि आता एका साईडची कटोरी बघू शकता, तर मी पूर्ण इथं जे आपले मेजरमेंट आहेत हुकाच्या पट्टीपासूनच घेतलेलं आहे। आता आपण हुकाच्या पट्टीपासूनच इथं कटोरीचं माप घ्यायचं आहे 5.5 इंच। तर इथं जे आपलं मापाचं ब्लाऊज आहे तर ते 5.5 इंच त्याची जी कटोरी आहे तर ती आलेली आहे। तर आपण 5.5 इंच इथे जी कटोरीचं माप आहे तर ते घ्यायचं आहे। आता आपण इथं घेणार आहोत आपल्या क्रॉस पट्टीचं माप। तर आता क्रॉस पट्टी जी आहे इथं बघू शकता की आपली गळ्याच्या साईडला 2.5 आहे आणि आपली फिटिंगच्या साईडला 2 इंच आहे। तर कटोरीचं माप तुम्हाला 2 घ्यावी लागतात, एक गळ्याच्या साईडचं असतं आणि एक जे आहे आपल्या फिटिंगच्या साईडचं असतं। तर एक जी गळ्याची साईड आहे माझी 2.5 इंच आलेली आहे, फिटिंगची साईड 2 इंच आलेली आहे। तर मी आता 2 असे मेजरमेंट आहे क्रॉस पट्टीचं तर ते घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, पुढचा गळा इथं बघू शकता। तर पुढच्या गळ्यामध्ये सुद्धा काही जणांच्या भरपूर प्रॉब्लेम होतात। आता हे बघा मी शोल्डरपासून इथं खाली घेतलेलं आहे आणि प्रॉपर आपलं जे 6.5 इंच जे आपली गोट दिसते इथं आपण जिथं हुक लावतो तिथं प्रॉपर आपलं 6.5 इंच माप जे आहे आपल्या पुढच्या गळ्याचं आलेलं आहे। तर मी प्रत्येक वेळी जो आपला गळा आहे फ्रंटचा असाच मोजून घेत असतो आणि परफेक्ट आपला जो गळा आहे तर तो सुद्धा आपला फ्रंटचा येतो। तर आता माझं जे फ्रंटच्या गळ्याचं माप आहे पुढच्या गळ्याचं माप आहे तर ते 6.5 इंच असं आलेलं आहे, इथं बघू शकता। तर इथं आपण असा पुढचा गळा 6.5 इंचावरती घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची। तर ब्लाऊजची पूर्ण उंची सुद्धा आपण अशी शोल्डरपासून मोजायची आहे। तर शोल्डरची जी टीप आहे तर ती व्यवस्थित करायची आणि त्यानंतरच मग आपण पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर माझं पूर्ण उंचीचं जे माप आहे तर ते 13.5 इंच आलेलं आहे। तर 13.5 इंच मी पूर्ण उंचीमध्ये जे माप आहे तर ते घेतलेलं आहे।
तर आता यामध्ये मी 1 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे। तर तुम्ही कोणतेही ब्लाऊज शिवा, मोठी साईज असो किंवा लहान साईज असो, पूर्ण उंचीमध्ये 1 इंचच फक्त आपल्याला इथं ॲड करायचं आहे। समजा जर कुणाला उंची जास्त पाहिजे असेल, एक्स्ट्रा पाहिजे असेल, तर तुम्ही यामध्ये 1.5 इंच वाढवू शकता। तर आता शोल्डरपासूनच आपण इथं गळा मोजून घेणार आहोत मागचा। तर मागचा जो गळा आहे आपला आलेला आहे 9 इंच। तर आहे असं आपण इथं 9 इंच जो आपला मागचा गळा आहे तर तो इथं घ्यायचा आहे। तर प्रॉपर आपण इथं मापं कशी घ्यायची तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत। आता आपल्या हात उंचीचं माप घ्यायचं आहे। तर हात उंची इथं बघू शकता, आपली हात उंची जी आहे 4 इंच आलेली आहे। तर हात उंचीमध्ये आपण प्लस 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे। तर 5 इंच माझं हात उंचीचं जे माप आहे तर ते आलेलं आहे। आणि त्यानंतर असं हात रुंदीचं माप आपल्याला घ्यायचं आहे। तर आता हात रुंदी जी आहे माझी 6.5 इंच आलेली आहे। तर हात रुंदीमध्ये सुद्धा मी 2 इंच मार्जिन ॲड करत असतो। तर 6, 7, 8, 8.5 इंच आपलं जे माप आहे हात रुंदीचं तर ते आलेलं आहे। तर आता शोल्डर मी 5.5 आणि मुंडा मी 6 घेणार आहे। तर समजा तुमचं 34 माप असेल छातीचं, पण तुमचं जे शोल्डर आहे आखूड असेल, कमी असेल, तर तुम्ही काय करायचं आहे की 34 छातीला शोल्डर जे आहे 5.25 आणि जो आपला मुंडा आहे तर तो 5.25 इंच सुद्धा घेऊ शकता। आता प्रत्येकाचं जे बॉडी टेक्स्चर असतं तर ते वेगवेगळं असतं, तर त्यामुळे आपल्याला जी मापं आहेत अगदी व्यवस्थित घ्यावी लागतात। आणि जी आता आपली गळारुंदी आहे तर ती इथं मी घेतलेली आहे 2.25 इंच। तर तुम्हाला जर शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता। तर 2.25 इंच आपली बरोबर बसते। तर इथं बघू शकता की एकदम परफेक्ट आपण जी आपली मापं आहेत ब्लाऊजची तर ती आपण जुन्या ब्लाऊजपासून घ्यायची आहेत। तर मला खूप कमेंट येत असतात की आमचं जे ब्लाऊजचं फिनिशिंग आहे तर ते खूप छान येतं, पण फिटिंगला आमचं जे ब्लाऊज आहे तर ते व्यवस्थित येत नाही। तर काय होतं, फिटिंगला व्यवस्थित न येण्याचं कारण हे सुद्धा आहे की तुम्ही जे ब्लाऊज आहे मापाचं, जर तुम्ही मापच व्यवस्थित नाही घेतलात ब्लाऊजचं तर ते पुढचं जे तुम्ही ब्लाऊज शिवणार तर ते सुद्धा व्यवस्थित होत नाही। तर त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मापं ब्लाऊजची कशी घ्यायची किंवा व्यवस्थित आपण मापं कशी टाकायची पेपर कटिंग करताना तर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं। तर मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की जुन्या ब्लाऊजवरून आपण मापं कशी घ्यायची। तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मापं कशी घ्यायची जुन्या ब्लाऊजवरून। तर याचे जे स्टिचिंग आणि कटिंगचे व्हिडिओ आहेत तर ते भरपूर माझ्या चॅनलवरती आहेत। कटोरी ब्लाऊजचे आहेत, प्रिन्सेस कटचे आहेत। तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तुमच्या कटिंगमध्ये किंवा स्टिचिंगमध्ये तर तुम्ही माझे व्हिडिओ जे आहेत ते बघू शकता। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप आणि सिंपल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।